हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. एस-जे-एस स्वाद रेसिपीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत बोंबीलची चटणी. तर बोंबीलची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य. इथे काही बोंबील मी साफ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. दीड टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एक 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि एक 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपण एक-एक करून आता हे पहिलं तव्यावरती तेलात चांगलं परतून घेऊया. बोंबील छान लालसर असे झाले. जास्त करपायचे पण नाहीये. लालसर असे थोडेसे. बोंबील आपण काढून घेतले. आता त्याच्यामध्ये मिरची घालतीये. मिरची टाकली की त्याच्यावर लगेच एखादं झाकण ठेवा, नाही तर ते अंगावर उडू शकतं. मिरची तळताना थोडं सांभाळून अंगावर उडू शकतं, डोळ्यात जायचं. आता मिरची काढूया. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घातलाय. याच्यामध्ये मीठ घालून थोडा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचं. तर आता याच्यावर झाकण लावून एक 5 मिनिटं ते टोमॅटो होऊ दिले. टोमॅटो झाकण लावून ठेवलंय, तोपर्यंत आपण आता हे वाटून घेऊया मिक्सरवर. तर हे तळलेले बोंबील छान खरपूस असे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी तळलेल्या मिरच्या आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. हे आपण थोडं जाडसर वाटून घेऊया. इथे मी हे वाटून घेतलंय. तोपर्यंत इथे बघा टोमॅटो कसा छान शिजलाय, सॉफ्ट झालं. आता याच्यामध्ये आपण हे जे मिक्सरवर वाटलंय ते टाकून मीठ अंदाजाप्रमाणे घाला, कारण बोंबील हे ऑलरेडी थोडं मीठ असतंच त्याला, त्यामुळं अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये मीठ घाला. मस्त परतून अशी, तुम्हाला जर कडक आवडत असेल तर थोडा वेळ जास्त गॅसवर राहू द्या, नाही तर हे असं थोडीशी ओलसर, मला तरी थोडी ओलसरच आवडते. ही चपाती भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागते. एक 2-5 मिनिटं आपण ते छान परतून घेऊ. मग मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून. बघा, तुम्ही बघू शकता आता ही छान झालेली आहे परतून. गॅस बंद करतो. ही रेडी आहे बोंबीलची चटणी टोमॅटो घालून. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.